वीरशैव लिंगायत समाजातले जे गोरगरीब तरुण मुलं मुली आहेत, मी पाहिलं नवी मुंबईमध्ये 1.5 लाख लेकरं आहेत शिकायला। नवी मुंबईमध्ये 1.5 ते 2 लाख लिंगायताचे लेकरं आहेत आणि पिंपरी चिंचवड पुणे भागामध्ये 1.25-2 लाख लिंगायत समाजातले गोरगरिबाचे तरुण मुलं मुली आहेत। कोणी IAS होण्यासाठी, कोणी MBBS होण्यासाठी, कोणी शिक्षणासाठी, कोणी नोकरीसाठी किरायाने त्या ठिकाणी राहायला लागलेले आहेत। मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे या ठिकाणी आभार मानणार आहे, त्यांचं अभिनंदन पण करणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये नवी मुंबई येथे आमच्या वीरशैव समाजातल्या लिंगायत समाजातल्या गोरगरीब मुलांच्या हॉस्टेलसाठी नवी मुंबई येथे 5 एकर जागा आणि पिंपरी चिंचवड येथे 4 एकर जागा आपल्या लिंगायत समाजाच्या हॉस्टेलसाठी मंजूर केलेली आहे। आपलं कर्तव्य काय आहे? या मुखेडवाल्यांनी जे केलंय तेच आपल्याला करायचं आहे। त्या ठिकाणी जागा उभारली, मी पुण्यातल्या लिंगायतांना एकत्र केलं, मुंबईतल्या लिंगायतांना एकत्र केलं। म्हणलं ज्या पद्धतीने मुखेडवाल्याकडे बघा, परवाच्या दिवशी बैठक घेऊन आलो धोंडे सर, त्यांना सांगितलं आमच्या मुखेडमधल्या लोकांनी लिंगायत समाजातल्या स्वतःच्या घरातला पैसा अडका गोरगरीब माणसाचं रक्ताचं पाणी करून आम्हाला नाही मागितलं, बिलोलीवाल्याला मागितलं नाही, देगलूरवाल्याला मागितलं नाही, अहमदपूरवाल्याला मागितलं नाही, आमच्या इथला पुतळा आम्हीच बसवणार। हे मुखेडवाल्याचं जे उदाहरण आहे ते मी मुंबईतल्या लिंगायताला सांगून आलो। हे मुखेडवाल्याचं उदाहरण पिंपरी चिंचवडच्या लिंगायतांना सांगून आलो आणि त्या ठिकाणी ठराव असा झाला, धोंडे सर मला सांगताना अतिशय अभिमान वाटतो, 150 ते 200 लिंगायत उद्योगपती एकत्र आले आणि त्या सगळ्यांनी ठरवलं की दोन्ही ठिकाणी भव्य अशा प्रकारची हॉस्टेलची उभारणी होणार। ज्या पद्धतीने उच्चकर साहेब तुम्ही 1 वर्षाचं जसं टार्गेट ठेवलंय, आम्ही 2 वर्षामध्ये वीरशैव लिंगायताचं हॉस्टेल बांधण्याची आम्ही त्या ठिकाणी भीष्म प्रतिज्ञा केली आहे आणि ते 2 वर्षात उभे राहिल्याशिवाय राहणार नाही। कारण बरोबर आहे, राज्यसभा खासदार झाल्यापासून 2 वर्ष झालं तू काय करायला लागलास? जबाब विचारण्याचं काम आहे शिवाचार्यांचं, जबाब विचारण्याचं काम आहे शिवा संघटनेचं, जबाब विचारण्याचं काम आहे व्यासपीठावरच्या लोकांचं, तुम्हा सगळ्याच। त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना वचन देतो की माझी जी काही उरलेली जी काही राज्यसभा खासदारकीची जी काही टर्म आहे, धोंडे सर तुम्ही आदेश द्या, लिंगायत समाजातलं लेकरू असेल, लिंगायत समाजामध्ये कोणत्याही बाबतीत अन्याय होत असेल तर मी त्यासाठी माझी खासदारकी आणि मी स्वतः रस्त्यावर उभं टाकून तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत संघर्ष करायला तयार आहे।